महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध तथागतांनी उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीनही रत्नांची ज्या महामानवाने आपल्याला ओळख करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसही त्रिवार अभिवादन। तर आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम। तर मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत आतापर्यंत आपण निर्वाण या संबंधाने जी काही प्रकरणं या ठिकाणी आलेली आहेत त्या प्रकरणाच्या संदर्भाने निर्वाण म्हणजे काय किंवा निर्वाणाला कसं जाणता येईल, निर्वाण कुठे आणि कसं प्राप्त करता येईल या संदर्भाने बऱ्याचशा गोष्टी, निर्वाणामध्ये सुख आहे की नाही आहे या संबंधाने सुद्धा या ठिकाणी काही बाबी आपण समजून घेतलेल्या आहे। निर्वाणाची जी काही स्थिती आहे त्या संबंधी सुद्धा स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण, हेतू आणि निर्वाण तर्काद्वारे समजून घेता येईल काय, तर आपण हेही बघितलं की या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे ज्याला शब्दातून आपल्याला मांडता येत नाही तर त्यावेळेस काही प्रतीकांचा उपयोग करून निर्वाण म्हणजे काय हे या ठिकाणी भंते नागसेनांनी फार चांगल्या तऱ्हेनं समजावून सांगितलेलं आहे। आणि निर्वाण समजावून सांगण्यासाठी तर यांनी जसं कमळ आहे त्या कमळाचे काही गुण, पाण्याचे काही गुण, औषधाचे गुण, तर अशा पद्धतीनं भोजनाचे गुण वगैरे वगैरे आहे ना। तर या सगळ्या बाबींचा उपयोग करून निर्वाणामध्ये कोणते कोणते गुण आहे हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भंते नागसेनांनी समजावून सांगितलेले आहे। तर आपण ही गोष्ट समजून घेतली की निर्वाण ही काही अशी वस्तू नाही की जिला आपण आपल्या खुल्या डोळ्यानं आपण त्याला दाखवू शकतो। तर निर्वाण हे गुणात्मक आहे आणि निर्वाण म्हणजे ज्या ज्या काही कुशल गोष्टी आहेत, जे काही कुशल आहे त्या कुशलांचा परिपूर्णपणे विकास करणे आणि अकुशलाचा नाश करणे, अकुशलाला पूर्णपणे नष्ट करणे आणि जे जे कुशल आहे त्या कुशलांची पूर्णपणे ज्यावेळेस आपण आपल्यामध्ये निर्मिती करतो तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। प्रज्ञा आहे, सम्यक दृष्टी आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, सत्यबोधांग आहे वगैरे वगैरे, मैत्री आहे, करुणा आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, वीर्य आहे। तर ह्या सगळ्या गुणात्मक गोष्टी आहे आणि या गोष्टींचा परिपूर्ण विकास ज्या मनामध्ये साधला जातो आणि या विकासातून खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या गोष्टीचा बोध होतो, जे सत्य आपल्यासमोर प्रकट होते ते सत्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून निर्वाण आहे। तर अशी ही निर्वाणाची व्याख्यासुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। परिपूर्ण शुद्धतेची अवस्था, परिपूर्ण विमल अशी अवस्था, परिपूर्ण शांततेची अवस्था, परिपूर्ण सुखाची अशी अवस्था, तर त्यालाच या ठिकाणी निर्वाण म्हटलेलं आहे आणि ते सुद्धा आपण काल बघितलेलं आहे, परवाच्या दिवशी 2-3 दिवसा अगोदर आपण त्याला बघितलेलं आहे। तर निर्वाणाला प्राप्त करण्यासंबंधी हा प्रश्न या ठिकाणी प्रकरण आलेला आहे। तर निर्वाण ही अशी वस्तू आहे जिला उत्पादित करता येत नाही, म्हणजे निर्वाण उत्पन्न होत नाही। तर ते त्याचं म्हणजे त्याला आपल्याला ही एक भौतिक वस्तू नसल्यामुळे त्याला आपल्याला उत्पादित करता येत नाही अशा पद्धतीचं आहे। तर मग इथे एखादी व्यक्ती सम्यक मार्गाने आपली वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करतो व तो उत्पन्न झालेल्या निर्वाणाला प्राप्त करतो किंवा निर्वाणाला उत्पन्न करून नंतर प्राप्त करतो, असा दुहेरी तिहेरी प्रश्न या ठिकाणी राजाने विचारलेला आहे। तर अर्थातच सम्यक मार्गाने जाऊनच आपण निर्वाणाला प्राप्त करत असतो। सम्यक मार्ग ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो, त्या आर्य अष्टांगिक मार्गाचं प्रत्येक अंग हे सम्यक असते, है ना, सम्यक असते। आणि म्हणून मग ते सम्यक दृष्टी असो, सम्यक संकल्प असो, सम्यक वाचा असो, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती
सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. तर अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण असते, परिपूर्णपणे ती विकसित करावी लागते, परिपूर्णपणे ती आत्मसात करावी लागते. आणि या मार्गाने जेव्हा आपण वाटचाल करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला निर्वाण प्राप्त होत असते. तर ते म्हणतात की निर्वाणाला प्राप्त करतो तो त्या निर्वाणाला उत्पन्न करतो काय, किंवा निर्वाण उत्पन्न करून नंतर प्राप्त करतो. आता हा अगदी आपल्या व्यवहारातला प्रश्न आहे. एखाद्या गोष्ट आपण घडवतो आणि मग ती घडवलेली गोष्ट आपण प्राप्त करत असतो, नाही का. तर असंच निर्वाण आहे का की ते अगोदर घडवल्या जाते आणि मग नंतर त्याला प्राप्त केल्या जाते, किंवा ते अगोदरच तयार अशी वस्तू आहे काय की त्या तिथपर्यंत जाऊन आपण तिला प्राप्त करतो. असा हा प्रश्न या ठिकाणी राजांनी उपस्थित केलेला आहे. तर त्यावर अगदी स्वाभाविक असं उत्तर भंते नागसेनांनी दिलेलं आहे. एखादा व्यक्ती तो सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करतो, तो उत्पन्न झालेल्या निर्वाणाला प्राप्त करीत नाही, तर निर्वाणाला आणि तसेच निर्वाणाला उत्पन्न करूनही प्राप्त करत नाही. अर्थात हे राजा, जे निर्वाण धातू आहे तिला सम्यक मार्गाने वाटचाल करणारा प्राप्त करतो. तर ह्या पद्धतीनं भंते नागसेनांनी याचं उत्तर दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की स्पष्टीकरण टाळू नका, तर खुल्या पद्धतीनं तुम्ही याचं स्पष्टीकरण द्या आणि मग आमच्या मनामधल्या संभ्रमावस्था आहे त्या तुम्ही दूर करा, नाही का, जेणेकरून आमच्या मनात जो काही दोष आहे तो आम्हाला टाळता येईल. तर तेव्हा मग अधिक विस्तारानं भंते नागसेन या ठिकाणी सांगतात की निर्वाण धातू, तर ही काय आहे, निर्वाण एक अवस्था आहे. निर्वाण मनाची परिपूर्ण विकसित झालेली अवस्था आहे. ती कुठली एखादी अशी वस्तू नाही आहे की जिला आपण निर्माण करतो, आहे की नाही. अशा पद्धतीची ती काही वस्तू नाही, ती भौतिक वस्तू नाही आहे. तर चित्ताची परिपूर्ण शुद्धता, चित्ताची अशी एक अवस्था की ज्या अवस्थेमध्ये आपण ह्या गुणांचा परिपूर्णपणे विकास साधत असतो आणि त्या अवस्थेमध्ये एक प्रकारे ती मानसिक अवस्था आहे, मानसिक अवस्था. तर त्या मानसिक अवस्थेमध्ये, त्या निर्वाणामध्ये आपण शांतीचा अनुभव करतो, सुखाचा अनुभव करतो आणि ते अगदी श्रेष्ठ अशा पातळीवरचं ते सुख असते, ती शांतता असते ना. आणि त्या पातळीवर जेव्हा आपण बुद्धत्व प्राप्त करतो तेव्हा बुद्धाचा उपदेश आत्मसात करतो, त्या मार्गावर मार्गक्रमण करतो, सम्यक मार्गावर वाटचाल करतो. आणि त्या सम्यक मार्गावर वाटचाल करत असताना या संस्कारित अस्तित्वाचे जे काही बोध आहे ना, ते आपल्याला बोध होत असतात. त्यामध्ये आपल्याला या संपूर्ण संस्कारित अस्तित्वामध्ये आणि चित्ताच्या पातळीवर सुद्धा अनित्यता आपल्याला दिसून पडते, अनित्यतेचा बोध होतो. जे काही आहे ते सगळं कसं आहे, अनित्य आहे. आणि या अनित्यतेचा बोध कधी होतो, जेव्हा आपली प्रज्ञा विकसित होते, प्रज्ञा सम्यक दृष्टी विकसित होते, एक प्रकारचं चित्त आपलं त्या पद्धतीनं डेव्हलप होत जाते, मार्गक्रमण करते. आणि त्या चित्ताची शुद्धता करत करत जेव्हा आपण पुढे जातो, प्रज्ञा आपल्याला प्राप्त होते आणि या प्रज्ञेतून आपली सम्यक दृष्टी विकसित होते. त्या सम्यक दृष्टीतून ना आपण जे काही चर्मचक्षुनी पाहतो त्या चर्मचक्षुच्या पलीकडे धर्मचक्षु उत्पन्न होतात ना. धर्मचक्षु उत्पन्न झाल्यानंतर त्या धर्मचक्षुद्वारे आपल्याला या अस्तित्वाचं सत्यस्वरूप आपण पाहू शकतो. आणि त्या सत्यस्वरूपाला आपण ज्यावेळेस पाहतो तेव्हा आपल्याला अनित्यतेचा बोध होतो, आपल्याला दुःखाचा बोध होतो, आपल्याला अनात्मतेचा बोध होतो. तर अशा पद्धतीनं निर्वाण प्राप्तीच्या या अवस्थांमध्ये आपण सत्यतेला त्याच्या सत्य रूपामध्ये, मूळ रूपामध्ये जाणण्याची जी काही क्षमता आहे ना, जे काही बोधिचित्त आहे, जे काही ज्याला आपण दिव्य चक्षु म्हणतो, बोधिचक्षु म्हणतो, हे चक्षु त्या अवस्थेमध्ये आपल्या चित्ताच्या अशा निर्मळ शुद्ध एकाग्र अशा अवस्थेमध्ये ह्या बाबी उत्पन्न होत असतात. आणि ह्या बाबी उत्पन्न झाल्या की आपण जसं आहे तसं पाहायला शिकतो. यथाभूत ज्ञानदर्शन ज्याला आपण म्हणतो तेच निर्वाणाची अवस्था, म्हणजे सुरुवातीची निर्वाणाची अवस्था आहे. आणि संपूर्ण सत्य ज्यावेळेस आपल्यासमोर प्रक्षेपित होते त्यालाच आपण निर्वाण म्हणतो. तर राजाचा प्रश्न आहे की ते आपण कसं जाणलं पाहिजे, आपल्याला ते कसं जाणता येईल. तर पुढे म्हटलं आहे की त्या निर्वाणाला ऐकीव गोष्टीवर विश्वास न ठेवता
निरुपद्रवी होऊन, भयमुक्त होऊन, शांत, संतुष्ट, सुखी, आनंदित, प्रसन्न, शुद्ध, शीतल होऊन जाणलं पाहिजे. बघा, निर्वाणाला जर जाणायचं असेल तर निर्वाण ही जी काही गोष्ट आहे ती गोष्ट जाणण्यासाठी ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. कोणी निर्वाण असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, ऐकून तर घेतलं आपण, पण त्याचा आपल्याला उपयोग काय? कारण या गोष्टीमुळे निर्वाण खरोखरच काय आहे याची प्रचिती थोडी आली आपल्याला. आणि मग याची प्रचिती जर आपल्याला घ्यायची असेल तर त्या सम्यक मार्गाने आपल्याला वाटचाल करावी लागेल, आपल्या मनाला परिशुद्ध करावं लागेल, निरुपद्रवी करावं लागेल. आपण जे जे काही इतर उद्योग चालवलेले आहेत, उद्योग म्हणजे आपलं दिनचर्या चालवलेली आहे, त्या दिनचर्यामध्ये आपल्याला एक प्रकारे बदल करावा लागेल, आपली दिनचर्या बदलवावी लागेल. कारण निर्वाण प्राप्त करणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही, है ना, साधीसुधी गोष्ट नाही. तर त्यासाठी आपल्याला एका मार्गाने जावं लागेल, एका मार्गाने आपल्या संपूर्ण मनाच्या क्रिया वळवावं लागेल. आपलं जे भटकलेलं मन आहे त्याला एकाग्र करावं लागेल, भयमुक्त करावं लागेल, शांत करावं लागेल, संतुष्ट करावं लागेल, सुखी, आनंदित, प्रसन्न, शुद्ध, शीतल. ह्या गोष्टी जेव्हा मनामध्ये निर्माण होतात तेव्हाच आपल्याला निर्वाण सुख जाणता येतं. म्हणून आपल्या मनाचा जो विकास आहे तो मनाचा विकास साधत 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 आपल्याला जावं लागते. आणि त्याची सुरुवात आपण शिलाचरणापासून करतो. तर शिलाचरणावर आरूढ असणारा मनुष्य, कारण शिले पतिष्ठाय नरो सपय्यो असं जेव्हा बुद्ध म्हणतात तेव्हा शिलावर प्रतिष्ठित होणारा मनुष्यच या जगातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला अगोदर शिलावरच प्रतिष्ठित व्हावं लागतं. आणि मग जेव्हा आपण शिलावर प्रतिष्ठित होतो, शिलाचं चांगल्या पद्धतीनं समजून उमजून जाणीवपूर्वक पालन करायला लागतो, आणि त्यातून आपल्या मनाची परिशुद्धता आपण साधतो. ध्यानाच्या माध्यमातून आपण एकाग्रता साधतो आणि त्या एकाग्रतेतून आपली प्रज्ञा उत्पन्न होते ना. तर या पद्धतीनं आपलं मन शांत होत जाते. आपल्या मनामध्ये सुखाची जी अनुभूती आहे, आपण बघितलं 4 रूप ध्यानाच्या अवस्थेला आपण ज्यावेळेस पोहोचतो तेव्हा त्या 4 रूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये 4थ्या रूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्या चित्ताची एकाग्रता म्हणजे सुखसुद्धा त्यामध्ये विसर्जित होत असते आणि मनाची एक प्रकारची एकाग्रता, उच्च पातळीवरची एकाग्रता आपण साधत असतो. तर त्या उच्च पातळीवरच्या एकाग्रतेमध्ये आपल्याला सत्याचं दर्शन हळूहळू व्हायला लागत असते आणि मग अरूप ध्यान अवस्थेमध्ये आपण जात असतो. तर आपलं मन त्या अवस्थेमध्ये जाता जाता परिशुद्ध होते, शीतल होते, प्रसन्न होते, शुद्ध होते, एकाग्र होते. आणि अशा या अवस्था ज्यावेळेस आपण प्राप्त करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला निर्वाण सुखाची थोडी थोडी का होईना अनुभूती येत 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 पूर्णपणे निर्वाणिक जी काही अवस्था आहे ती आपण पूर्णपणे प्राप्त करत असतो. तर असं हे निर्वाण जे आहे ते आपल्या चित्ताची पूर्णपणे विकसित झालेली अवस्था आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे गुणात्मक आहे. ते कसं आहे? गुणात्मक आहे. त्याचं काही स्थान नाही, त्याचा काही काळ नाही आहे, त्याचा काही रंग नाही, त्याचा काही रूप नाही. ठीक आहे. तर हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी काही उपमा दिलेल्या आहे त्यांनी की लाकडाचं वर्तुळ आहे आणि त्या लाकडाच्या वर्तुळामध्ये एखादी माणूस सापडला आणि त्या वर्तुळामधून मोठ्या कष्टानं तो मुक्त होतो तेव्हा त्याला सुखाची अनुभूती होत असते. मी सुद्धा काल काही उदाहरणं दिली होती की आपण एक जे सुख प्राप्त करण्यासाठी जी छोटीशी कृती करतो, मग ती दानाची कृती असो की मैत्रीची कृती असो, त्यातून आपल्याला थोडंसं सुख प्राप्त होते. तर त्या सुखाची अनुभूती सुद्धा आपण ज्यावेळेस घेतो तेव्हा थोड्या वेळाकरता का होईना पण आपलं मन कसं होते? अगदी शांत होते, आनंदित होते, प्रफुल्लित होते, प्रसन्न होते. तर आपण विचार करू शकतो की मग निर्वाण जिथे कंटिन्युअसली ही अवस्था आपली कायम असते, जे स्थिर आहे, निर्वाण स्थिर आहे आणि त्या स्थिर निर्वाणामध्ये आपण परमसुखाची अवस्था ज्यावेळेस प्राप्त करतो तेव्हा ती अवस्था कशी असेल याची आपण कल्पना करू शकतो. तर ते म्हटलं आहे की यांनी ते अग्नीचं वर्तुळ आहे आणि मोठ्या कष्टानं आपण त्यातून काय होतो तर मुक्त होतो आणि मग सुखाचा अनुभव करत असतो. तर त्याचप्रमाणे आपण ह्या अग्नीतून मुक्त होतो. कामाग्नी, मोहाग्नी,
लोभाग्नी, द्वेषाग्नी ह्या अग्नी आहेत आणि हे सातत्यानं फिरणारं चक्र आहे. या चक्रामध्ये आपण सापडलेलो आहे आणि या चक्रातून आपण महत् प्रयासानं आपण ज्यावेळेस बाहेर निघतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण परमसुखाचा अनुभव करतो, ज्याला आपण काय म्हणतो, निर्वाण असं म्हणतो. तर निर्वाण हे या पद्धतीनं एक उपमा देऊन या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. आपण सुद्धा सहजपणे कल्पना करू शकतो की अग्नी जळत आहे आणि असा गोल गोल अग्नी जळत आहे आणि त्या अग्नीच्या मधामध्ये आपण सापडलेलो आहोत. आपण धडपडत आहोत त्या अग्नीतून बाहेर निघण्यासाठी. आपण त्या अग्नीनं होरपडून निघालेलो आहे. अगदी आता आपला जीव कासावीस झालेला आहे आणि आता आपला प्राण जातो की काय असं वाटायला लागलेलं आहे. अगदी असहनीय अशी ती अग्नी है ना. तर त्या अग्नीच्या ज्वाला उफाळत आहे आणि आपण त्या अग्नीच्या मधोमध सापडलेला आहे. आपल्याला त्यातून बाहेर निघण्याचा कोणताही रस्ता आपल्याला दिसत नाही आणि मग आपण रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या रस्ता शोधण्याच्या प्रयत्नातून आपल्याला जो काही मार्ग सापडतो त्या मार्गातून कसं बसं आपण त्यातून सुटका करून घेतो. त्यासाठी कष्ट करावं लागतात, खूप परिश्रम करावं लागतात आणि मग त्या अग्नीच्या गोळ्यातून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा खऱ्या अर्थाने जी काही अनुभूती आपल्याला प्राप्त होते ती अनुभूती एक वेगळीच अनुभूती असते. आपण त्याची कल्पना करू शकतो. याच पद्धतीनं या सांसारिक जीवनामध्ये जी काही अग्नी उफाडलेला आहे त्या अग्नीच्या चक्रामध्ये आपण सापडलेलो आहोत. अगदी होरपळून चाललेलो आहोत, दुःखानं होरपळून चाललेलो आहोत. त्या दुःखाचा मार्ग तथागत जेव्हा आपल्याला सांगतात त्या मार्गाचं अवलंबन करून त्या मार्गाला अनुसरून आपण या चक्रातून मुक्त होतो तेव्हा ती परमसुखाची अवस्था म्हणजे निर्वाण प्राप्त करतो आणि त्या निर्वाणाची एक प्रकारे आपण कल्पना करू शकतो, आहे का नाही. तर इथे खूप सारे असे उदाहरण दिलेले आहे. साप, कुत्रा, मनुष्य, प्रेत या सगळ्या लोकांनी भरलेल्या एका गड्ड्यामध्ये आपण समजा आपण फसलो, आपण पडलो समजा, तर आपण कल्पना करू शकतो की तिथे सापही आहे, कुत्रा आहे खवळलेला, प्रेत आहेत, है ना. अशा पद्धतीच्या विचित्र गोष्टींनी तो खड्डा भरलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपण पडलो तर आपली काय अवस्था होईल, नाही का, काय अवस्था होईल. या संसारिक जगामध्ये आपण अशाच पद्धतीच्या एका खड्ड्यामध्ये पडलेला आहोत जिथे साप आहे, तो अगदी जहरीला आहे ना. आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत त्या ते जहर एक प्रकारे आपण प्राशन करीत असतो. तर तिथे कुत्रा सुद्धा आहे, खवळलेला कुत्रा. या संसारामध्ये द्वेषानं भरलेला हा संसार आहे. या द्वेषात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये वारंवार घडत असतात आणि त्या द्वेषामुळे इथे जो द्वेष उफाडत आहे सांसारिक जगामध्ये, द्वेषच द्वेष उफाडलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला द्वेषच द्वेष पाहायला मिळतो आणि या द्वेषाचा परिणाम म्हणून आपण उद्विग्न होतो, है ना. आपण वारंवार दुःखामध्ये पडतो. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या संसारिक जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आपल्या जीवनावर जो काही परिणाम होतो तो परिणाम म्हणजे ज्यातून आपण दुःखच भोगतो. तर अशा त्या गड्ड्यातून बाहेर पडण्याचे आपण प्रयत्न करतो आणि त्या बाहेर पडण्यातून त्या गड्ड्यातून आपण ज्यावेळेस मुक्त होतो त्यावेळेस आपण काय करतो, परमसुखाचा आनंद घेत असतो. तर अशा पद्धतीनं तो वास्तववादी दृष्टीने विचार करून क्लेशरूपी प्रेतापासून दूर जाऊन परमसुख निर्वाणाला प्राप्त करतो. क्लेशरूपी प्रेतांपासून दूर जाऊन, आहे का नाही. तर प्रेत किंवा हा साप किंवा हा कुत्रा हे जे काही या ठिकाणी शब्द आलेले आहेत त्या शब्दाला जशानं तसं घ्यायची काही गरज नाही. तर आपल्या जीवनामध्ये जे काही क्लेश आहेत, जे काही बंधनं आहेत, जे काही आश्रव आहेत ते काही कुत्र्यापेक्षा कमी नाही आहेत. ते आपल्या मागे लागलेले आहे. कुत्रा खवडलेला जसा मागे लागलेला आहे ना, तसे हे आपल्या क्लेश आपल्या मागे लागलेले आहे आणि हे वारंवार आपल्याला दुःख देत आहेत, वारंवार दुःखामध्ये आपल्याला पाडत आहेत, नाही का. तर यापासून आपण मुक्तता प्राप्त करतो. त्याचप्रमाणे प्रेत तसेच हे 5 कामगुण समजावे. 5 कामगुण आपले इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियाचे जे विषय आहे त्या विषयाची तृप्ती करण्यासाठी आपण सातत्याने लागून राहिलेलो असतो, परंतु ते अनित्य स्वभावाचे असल्यामुळे ती तृष्णा पुन्हा उत्पन्न होते आणि पुन्हा त्याला शांत करण्याचे आपण प्रयत्न करत राहतो. तर अशा पद्धतीने ही जी काही प्रक्रिया आहे ही सातत्याने सुरू राहते आणि या 5 कामगुणांमध्ये आपण अटकून राहतो, नाही का. तर ज्याप्रमाणे प्रेतापासून बाहेर निघालेला माणूस तसेच सम्यक मार्गावर वाटचाल करणाऱ्याला समजावे. ज्याप्रमाणे प्रेतांच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणे तसेच निर्वाणाला समजावे.
तर या सगळ्या बंधनातून, क्लेशांतून, आश्रवांतून, आपण अकुशलातून मुक्त होतो, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने या सगळ्या अकुशल बाबीमधून बाहेर पडतो. त्या खड्ड्यातून जसं आपण बाहेर पडतो तसं बाहेर पडतो. आणि खड्ड्यातून बाहेर पडल्यानंतर जे काही अनुभव आपल्याला प्राप्त होतो, तसंच या क्लेशांमधून, आश्रवांमधून, बंधनांमधून बाहेर पडल्यानंतर जो काही अनुभव आपल्याला प्राप्त होतो, तो अनुभव म्हणजे निर्वाणाचा अनुभव आहे, परमसुखाचा अनुभव आहे. तर अशा या बऱ्याच बाबी या ठिकाणी समजावून सांगितलेल्या आहे. तर मडलेल्या, चिखलेल्या, भ्रष्ट झालेल्या पुरुषाने प्रयत्नपूर्वक त्या चिखलातून बाहेर पडावे. तर संसारसुद्धा एक प्रकारे असं चिखल आहे, या चिखलामध्ये आपण फसलेलो आहोत आणि या चिखलानं आपण बरबटलेलो आहोत. त्या चिखलातून बाहेर पडण्यासाठी आपण धडपडत आहोत, परंतु आपल्याला मार्ग मिळत नाही. पण जेव्हा खऱ्या अर्थानं मार्ग मिळतो, तेव्हा त्या मार्गाचा अवलंब करून आपण या क्लेशरूपी चिखलातून ना, या बंधनरूपी मळातून म्हणा ना, आपण बाहेर पडतो आणि परमसुखाला प्राप्त करतो. तर अशा पद्धतीनं ह्या अनेक उपमा देऊन या ठिकाणी भंते डागसऱ्यांनी निर्वाणाला प्राप्त करण्यासंबंधी ज्या काही बाबी आहेत किंवा निर्वाण प्राप्तीसाठी जे काही अडथळे आहेत, ते अडथळे कसे दूर करावे लागतात, किती परिश्रम करावे लागते, खऱ्या अर्थाने या सगळ्या बाबी या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. आणखी बरेचसे काही उदाहरणं आहे, तर ते आपण वाचलेले आहे. तर जेव्हा या जगामध्ये आपल्याला कोणतंही शरणस्थान दिसत नाही, त्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपण निराधार होतो, आपण निरुत्साह होतो, कुठलाच मार्ग आपल्याला सापडत नाही, आपण जळत राहतो, आपण ते दुःख भोगत राहतो. ते दुःख भोगण्याशिवाय आपल्याला काही गत्यंतरच नसते, कारण त्यातून आपल्याला मार्गच मिळत नसतो. ते चक्र असं सातत्यानं फिरत आहे की कुठून बाहेर निघायचं हेच आपल्याला गवसत नाही. पण जेव्हा खऱ्या अर्थानं बुद्धाचा मार्ग आपण ज्यावेळेस चुकाळतो, धम्म मार्गाचा अवलंब करतो, तेव्हा बुद्धाने ह्या सगळ्या बाबी कुठून बाहेर पडायच्या या अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेल्या आहे. आणि मग हे जेव्हा आपण आपल्या प्रज्ञेच्या आधारावर समजून घेतो, तेव्हा आपल्याला माहीत आहे की आपण प्रतित्य समुत्पादाचा ज्यावेळेस अभ्यास करतो, त्या प्रतित्य समुत्पादाच्या अभ्यासामध्ये 12 कड्या दर्शवलेल्या आहेत. त्या कड्या कशा निर्माण होतात आणि ती कडी कुठे तोडायची, तर मग बुद्ध आपल्याला सांगतात, ते कडी तोडण्याचा मार्ग आपल्याला सांगतात की वेदना पच्चया तन्हा ही जी कडी आहे, ह्या कडीला आपण इथे ब्रेक करू शकतो. आणि वेदना पच्चया पय्या, तर इथे प्रज्ञा उत्पन्न झाली पाहिजे, कारण वेदनेच्या आधारावर आपण तृष्णा उत्पन्न करतो आणि ही तृष्णा पुढे भवचक्रामध्ये परावर्तित होत असते. तर हे भवचक्र तोडायचं असेल तर वेदना पच्चया पय्या उत्पन्न झाली पाहिजे. तर या वेदनेच्या आधारावर त्या वेदनेचा स्वभाव आपल्याला जाणता आला पाहिजे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनित्यता जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा आपण बघतो की वेदनेच्या आधारावर जी तृष्णा उत्पन्न होते किंवा ही जी वेदना आहे ती अनित्य आहे, ती नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही. आणि मग जे अनित्य आहे तिच्या प्रति मी राग जागवणार नाही, द्वेष जागवणार नाही, अशा पद्धतीची प्रज्ञा ज्यावेळेस आपल्याला आपल्यामध्ये उत्पन्न होते, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं ही जी काही कडी आहे, भवचक्राची कडी, आपण त्या ठिकाणी तोडतो, ब्रेक करतो. मग जी काही संवेदना, जी काही वेदना, मग ती शारीरिक असो की मानसिक असो, कारण ही वेदना स्पर्शामुळे निर्माण होते, फस्सपच्च या वेदना, आणि स्पर्श सातत्याने सुरूच राहणार आहे. कारण हे जे काही सडायतन आहे, हे जे काही 6 इंद्रिय आहे, शरीरावरचे 5 आणि मन हे 6, त्या इंद्रियाचे जे काही विषय आहे, ते विषय त्या इंद्रियाची त्या विषयाचा संपर्क होणारच आहे, स्पर्श होणार आहे, आणि स्पर्श झाला की वेदना होणारच आहे. मग त्या सुखद असतील, दुःखद असतील. सुखद संवेदना उत्पन्न झाली की आपण राग म्हणजे लोभ जागवतो, दुःखद संवेदना उत्पन्न झाली की आपण द्वेष जागवतो. याला आपण संस्कार म्हणतो आणि ह्या संस्काराचा ढीग आपण रचलेला आहे आणि यातून आपण दुःखामध्ये पडतो, वारंवार तृष्णेमध्ये पडतो. त्या तृष्णेची आसक्ती निर्माण होते, त्या आसक्तीतून भवाची निर्मिती होते. आणि म्हणून हे चक्र तोडण्यासाठी बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे की प्रज्ञा विकसित करा. आणि जेव्हा वेदना उत्पन्न होते त्याकडे तटस्थ भावनेनं, साक्षी भावनेनं, समता भावनेनं आपण पाहायला शिकतो. म्हणजे आपण नवीन संस्कार करत नाही, म्हणजे संस्काराची निर्जरा होणं सुरू होते आणि या संस्कारापासून पूर्णपणे मुक्तीची अवस्था म्हणजे निर्वाण आहे. करायचं काय आपल्याला?
आपल्या संस्कारापासून पूर्णपणे मुक्ती प्राप्त करायची आहे. म्हणून बुद्ध काय म्हणतात, विसंखारगतं चित्तं. विसंखारगतं चित्तं. चित्त कसं झालेलं आहे, संस्काररहित झालेलं आहे. तर रागाचे संस्कार, द्वेषाचे संस्कार, या सगळ्या संस्कारापासून आता मन कसं झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे. कारण या संस्कारित अस्तित्वाचं सत्य आपल्याला समजलेलं आहे आणि या संस्कारित अस्तित्वाचं सत्य म्हणजे अनित्यता आहे. आणि ही अनित्यता जेव्हा आपल्याला कळते तेव्हा त्या वेदनेच्या आधारावर आपण कुठलाही नवीन संस्कार करत नाही, म्हणजे नवीन संस्कार करत नाही. याचा अर्थ त्या संस्कारापासून आपण मुक्त होतो. जे पुराणे संस्कार लपून बसलेले आहेत, दडून बसलेले आहेत, ते सुद्धा त्या संवेदनाच्या आधारावर वर येतात. तेव्हा त्या प्रतीसुद्धा आपण कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. अशा पद्धतीनं उपज्यत्वा निरुज्जन्ति, उपज्यत्वा निरुज्जन्ति, त्या संस्काराचा संपूर्णपणे निरोध होत असतो आणि चित्त विसंखारगतं होत असते. तर चित्त या सर्व संस्कारापासून मुक्त होत असते आणि तिथून ती कडी आपण ब्रेकअप करतो आणि निर्वाणाची अवस्था प्राप्त करण्यासाठी मग आपण ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाने आपण जात असतो. तर हा जो काही ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग आहे तो सुद्धा 12 कड्यांचा आहे. अशा पद्धतीने या प्रतित्य समुत्पादाच्या 12 कड्या आणि ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाच्या 12 कड्या, ह्या सगळ्या 12ही कड्या आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीच्या या 24 कड्या आपल्याला पाहायला मिळतात. ज्याला आपण धम्मचक्र म्हणतो, ते धम्मचक्र दुसरं तिसरं काही नसून प्रतित्य समुत्पादाच्या 12 कड्या आणि ऊर्ध्वगामी चक्राकाराच्या 12 कड्या, असं त्या 12 कड्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जो मार्ग आहे, तर हा मार्ग वेदना आणि तृष्णा याच्या मधातून हा मार्ग एक प्रकारे विकसित होत असते. तर इथे मग श्रद्धा उत्पन्न होते ना. तर त्या ज्या काही 12 कड्या आहेत, त्या 12 कड्या तिथे आपल्याला खऱ्या अर्थानं दुःखाचा बोध होतो, म्हणजे अनित्यतेचा बोध होतो अगोदर, आणि त्या अनित्यतेच्या बोधातून आपण प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, म्हणजे तृष्णेमध्ये पडत नाही. तर खऱ्या अर्थानं आपल्याला अनित्यतेचा बोध होत असतो. आणि मग अनित्यतेच्या बोधातून आपला हा जो काही ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग आहे तो त्या ठिकाणाहून सुरू होतो. मग आपण मुक्तीचा मार्ग चोखाडतो. मग आपण भवचक्राचा मार्ग, दुःखाचा मार्ग सोडून देतो. तिथे आपल्याला दुःखाची जाणीव होते की या सगळ्या गोष्टींमधून आपण वारंवार दुःखातच पडतो. भवचक्रामध्ये पडणं म्हणजे दुःखामध्ये पडणं, हा दुसरा बोध आपल्याला त्या ठिकाणी होतो. पहिला बोध आपल्याला अनित्यतेचा झाला. अनित्यतेचा बोध झाल्याबरोबर आपण प्रतिक्रिया देणं बंद केलं, म्हणजे आपण तृष्णेमध्ये नाही पडलो. आपला मार्ग आपण आता बदलवला. आपला मार्ग बदलवला, भवचक्राचा मार्ग आपण सोडून दिला. कारण आपल्याला बोध झालेला आहे की इथे अनित्यता आहे. आणि मग त्या अनित्यतेचा अल्टिमेटली कशामध्ये परिवर्तित होते, तर ते दुःखामध्येच परिवर्तित होते. या दुःखाचा बोध आपल्यामध्ये होतो आणि या दुःखाच्या बोधातून आपल्या मनामध्ये श्रद्धेची उत्पत्ती होते, श्रद्धा उत्पन्न होते, है की नाही. आणि या श्रद्धा तथागत भगवान बुद्धाने दाखवलेला मार्ग आणि भगवान बुद्धाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असणारा जो काही संघ आहे, त्या संघाच्या प्रती, तीनही रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. कारण या 3 रत्नामुळे आपल्याला हा मार्ग गवसलेला असतो. सम्यक संबुद्धाने तो मार्ग आपल्यासाठी प्रशस्त केलेला असतो. त्या प्रशस्त केलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करायला लागतो आणि यामुळे आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. या श्रद्धेतून आनंदाची उत्पत्ती होते, आनंद उत्पन्न होतो, मोद उत्पन्न होतो आपल्या मनामध्ये. त्या आनंदातून प्रीती उत्पन्न होते, त्या प्रीतीतून प्रक्षब्धी उत्पन्न होते, त्या प्रक्षब्धीतून सुख उत्पन्न होते, त्या सुखातून समाधी उत्पन्न होते, त्या समाधीतून यथाभूत ज्ञानदर्शन उत्पन्न होते. समाधीच्या अवस्थेमधूनच आपल्याला यथाभूत ज्ञानदर्शन व्हायला लागते. आपण बघितलं रूप ध्यानाच्या, अरूप ध्यानाच्या अवस्था. तर या समाधीतून यथाभूत ज्ञान उपलब्ध म्हणजे उत्पन्न होते. यथाभूत ज्ञानदर्शनातून निब्बिदा उत्पन्न होते.
आता हे वेगवेगळे शब्द आलेले आहे, याचा आपण पूर्णपणे अर्थ जाणून घेण्याचा आता वेळ नाही आहे, आपण कधीतरी पुढे बघू. तर या निब्बिदामधून वैराग्य उत्पन्न होते. वैराग्य, वैराग्य म्हणजे काय? या ठिकाणी तुटायला लागते. म्हणजे आपण चाललो कुठे? आता हळूहळू वरच्या दिशेनं, निर्वाणाच्या दिशेनं चाललेलो आहे. आणि या सगळ्या एक एक अवस्था ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गावर मार्गक्रमण करत असताना निर्माण होत असतात. आणि मग हे जे काही वैराग्य आहे, त्या वैराग्यातून काय निर्माण होते? विमुक्ती निर्माण होते. विमुक्ती म्हणजे या सगळ्या अकुशल कर्मापासून आपल्याला मुक्ती प्राप्त होते, ज्याला आपण निर्वाण म्हणतो. आणि त्या निर्वाणिक अवस्थेमध्ये आपल्याला आश्रवक्षय ज्ञान प्राप्त होते, है ना. आश्रवक्षय ज्ञान, आश्रव आपण बघितलं, कामाश्रव, भवाश्रव, अविद्याश्रव, हे जे काही आश्रव आहेत, या आश्रवातून कशी मुक्ती प्राप्त करायची, या आश्रवातून मुक्ती प्राप्त करण्याचं ज्ञान आपल्याला उत्पन्न होते. विमुक्ती है ना, कशापासून? तर आश्रवापासून. तर हे या ठिकाणी ह्या ज्या काही 12 कड्या सांगितलेल्या आहे ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाच्या, तर याचं ज्ञान आपल्याला होत किंवा ह्या कड्या म्हणजे ह्या अवस्था, एक एक अवस्था आपण प्राप्त करत 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 आपण विमुक्तीची अवस्था प्राप्त करतो. विमुक्तीच्या ज्ञानाची अवस्था आपण प्राप्त करतो, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? निर्वाण असं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात आणि मला आता बाहेर निघण्याचा मार्ग मिळालेला आहे, अशा पद्धतीनं त्याचं मन उत्साहित होते, प्रसन्न होते. तो हा मार्ग चोखाळतो आणि या मार्गाचा अवलंब करून तो निर्वाणाला प्राप्त करतो. तर नंतर तो असं म्हणतो की अप्रवर्त निर्वाण प्राप्त करण्यासाठी तो धडपडतो, त्याचा शोध घेतो, त्याची भावना करतो, त्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतो. प्रयत्न, विचार, आशा, त्याच दिशेने तो वाटचाल करतो. त्याच्या मनामध्ये सातत्याने तेच विचार असल्यामुळे सांसारिक विषयातून अलिप्त होऊन असंस्कारित जीवनामध्ये प्रवेश करतो. आता ज्याचा उल्लेख मी या अगोदर केलेला आहे, तीच बाब या ठिकाणी अधोरेखित झालेली आहे. तर आपलं मन सातत्यानं त्या दिशेनं मार्गक्रमण करीत असते, विचारप्रवण होत असते आणि या पद्धतीनं आपण सांस्कारिक जे विषय आहे, सांसारिक विषय आहे, राग, द्वेष, लोभ, मोह, वासना, तृष्णा वगैरे वगैरे, या सगळ्या सांसारिक विषयापासून आपण अलिप्त होत जातो. म्हणून म्हटलंय ना, वैराग्य उत्पन्न होते. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस वैराग्य उत्पन्न होते, त्यावेळेस हे जे काही विषयाचे सुख आहे, या विषयांच्या सुखापासून माणूस अलिप्त होतो है ना. तर असंसारिक जीवनामध्ये प्रवेश करतो. तो कुठे प्रवेश करतो? भौतिक जगाची जी काही पातळी आहे, त्या भौतिक जगाच्या पातळीवरून, म्हणजे अनित्यता त्याला कळलेली आहे, दुःख कळलेलं आहे, अनात्म कळलेला आहे, याचा बोध त्याला झालेला आहे. आणि या बोधातून जे काही म्हणजे संसारिक अस्तित्वाचा जो भाग आहे, त्याला तो सोडत जातो आणि या भौतिक जगाशी मानसिक रित्या जे काही संबंध आहे, ते संबंध त्या ठिकाणी विच्छेद होतात. म्हणजे तिथे काय निर्माण होते? वैराग्य निर्माण होते, है ना. या सगळ्या गोष्टी ज्या पकडून ठेवलेल्या आहे, मी माझं म्हणून जे पकडून ठेवलेलं आहे, त्याची निरर्थकता त्याच्या लक्षात येते, ते सत्य त्याला गवसते. आणि जे निरर्थक आहे ते पकडून ठेवण्यामध्ये काही एक हासिल नाही, अशा पद्धतीचं प्रज्ञा, एक दृष्टी त्याच्यामध्ये उत्पन्न होते आणि तो या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त होत असतो. आणि मग तो असंस्कारिक जीवनामध्ये प्रवेश करतो. जिथे संस्कार नाही त्याला असंस्कारितता म्हणतात. आणि ही असंस्कारितता निर्वाणामध्ये असते. निर्वाणामध्ये एक प्रकारे आपल्याला संस्काराचा अभाव दिसून येतो, म्हणून त्याला एक प्रकारे शून्यता म्हटल्या गेलेला आहे. ही जी काही शून्यता आहे, ती शून्यता संस्कारित अस्तित्वापासून शून्य, अशा अर्थाने त्या ठिकाणी म्हणजेच निर्वाण असं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि म्हणून तो निर्वाणाकडे वाटचाल करतो. तर अतिशय सुंदरपणे भंते नागसेनांनी या ठिकाणी या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे. आणि निर्वाण कशा पद्धतीनं प्राप्त करता येते किंवा एखादा व्यक्ती निर्वाण प्राप्त करण्यासाठी काय काय प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून त्याला जे निर्वाण प्राप्त होते, त्या निर्वाण प्राप्तीचं जे काही सुख आहे, तो कशा पद्धतीनं अनुभवतो, हे अगदी सुंदरपणे या ठिकाणी भंते नागसेनांनी सांगितलेलं आहे. आता पुढचं एक छोटंसं प्रकरण आहे, ते आपण 5 मिनिटामध्ये बघून घेऊया.
तर निर्वाणाच्या स्थानासंबंधी प्रश्न. आता याचा उझरता उल्लेख अगोदर आलेलाच आहे ना. तर निर्वाण काही वस्तू नाही जी एका ठिकाणी ठेवलेली आहे, तर ती काही पूर्वेला नाही, पश्चिमेला नाही, दक्षिणेला नाही, उत्तरेला नाही, तर ती कुठेच नाही, किंवा खाली किंवा वर अशी कुठेच नाही. आणि नेमका हाच प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे आणि राजाने त्याच पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे की निर्वाण जी काही ही काही वस्तू नाही, तर ती पूर्वेलाही नाही, पश्चिमेला नाही, दक्षिणेला नाही, उत्तरेला नाही, खाली नाही आणि आळ मार्गाला कुठेही नाही. तर मग आता स्वाभाविक असा प्रश्न राजाने उपस्थित केला आहे, तर मग निर्वाण अस्तित्वामध्येच नाही ना, तर निर्वाण प्राप्त करणे सुद्धा खोटे आहे असं समजायचं का? मग ते कुठेच नाही तर ना. तर ते म्हणतात भंते नागसेन, ज्याप्रमाणे पृथ्वीवर धान्य पिकवण्यासाठी शेत आहे असे उदाहरण देऊन ते निर्वाणा संबंधाने अधिक जाणण्याचा, त्याच्या विशेषत्वाने त्याच्या स्थानाच्या संबंधाने जाणण्याचा ते प्रयत्न करीत आहे. तर ते म्हणतात की धान्य पिकवायचं असेल तर पृथ्वी आहे, सुगंधाकरिता झाड आहे, फुलांकरिता झाडे आहे, रत्नाकरिता खाणी आहे, खाणीमध्ये आपल्याला रत्न सापडतात. तेव्हा जेथे जो कोणी ज्या ज्या वस्तूची इच्छा करतो ते तेथे जाऊन त्या वस्तू प्राप्त करून घेतो. तर बनते नागसेन, जर निर्वाण आहे तर निर्वाण उत्पन्न होण्याचेही स्थान असायला पाहिजे. जर निर्वाण उत्पन्न होण्याचे स्थान नाही तर निर्वाण नाही, असा स्वाभाविक प्रश्न या ठिकाणी राजाने बनतेला विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग निर्वाण खोटं आहे काय? तर ते म्हणतात की निर्वाण प्राप्त करण्याचे कोणतेही स्थान नसले तरी मात्र निर्वाण आहे. जो सम्यक मार्गाने वाटचाल करतो तो वास्तववादी दृष्टीने विचार करून निर्वाणाला प्राप्त करतो. वास्तववादी दृष्टीला प्राप्त करून, वास्तववादी जे वास्तव आहे, वास्तव म्हणजे काय? सत्य आहे. आणि हे सत्य पाहण्यासाठी तो आपल्या दृष्टीचा विकास करतो, सम्यक दृष्टीचा विकास करतो. आणि सम्यक दृष्टी जेव्हा त्याला प्राप्त होते तेव्हा तो जे काही या अस्तित्वाचं वास्तव आहे ते वास्तव त्याला एक प्रकारे दिसून पडते, ज्याला आपण यथाभूत ज्ञान दर्शन म्हणतो. आणि ही दृष्टी प्राप्त झाली की तो निर्वाणाला प्राप्त करतो. आता राजाने खूप म्हणजे बनते नागसेनाने खूप चांगलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आता अग्नी नावाची वस्तू जर आपल्याला म्हणेल कोणीतरी की अग्नी घेऊन या, तर आपल्याला आणता येईल का? अग्नी आणता येणार नाही. मग आपल्याला अग्नी उत्पन्न करण्यासाठी लाकडं जाळावं लागेल, माचीस जाळावी लागेल, माचीसची तिली त्या डब्बीवर घासावी लागेल, किंवा आपण गॅस सिलेंडर चालू करतो म्हटलं तरी त्याची बटन ऑन करून आपल्याला ते जे यंत्र असते चालू करण्याचं त्याद्वारे आपल्याला ते चालू करावं लागेल, तेव्हा उत्पन्न होईल की नाही? म्हणजे घर्षणामुळे अग्नी उत्पन्न होईल. तर जेव्हा आपण घर्षण करतो त्यावेळेस अग्नी उत्पन्न होते. जोपर्यंत आपण घर्षण करत नाही तोपर्यंत अग्नी उत्पन्न होतो काय? तर स्वाभाविकपणे तोपर्यंत अग्नी आपल्याला दिसून पडत नाही. याचा अर्थ अग्नी नाही काय? अग्नी नाही काय याचा अर्थ? म्हणजे किती सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की निर्वाण जरी दाखवता येत नसेल तरी पण निर्वाणाचं अस्तित्व आहे, जसं अग्नीचं अस्तित्व आहे. आणि ती अग्नी उत्पन्न होण्याकरिता दोन गोष्टी एकमेकांवर घासाव्या लागतात आणि त्या घर्षणातून अग्नी उत्पन्न होते आणि तेव्हा ते आपल्याला त्याचा अनुभव येतो, ते आपल्याला दिसते, आहे की नाही? त्याच पद्धतीनं दोन लाकडं आपण ज्यावेळेस घासतो त्यातून जशी अग्नी उत्पन्न होते त्याच पद्धतीनं सम्यक मार्गावर आपण जेव्हा वाटचाल करतो आणि वास्तववादी दृष्टीने विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला निर्वाण प्राप्त होत असते. तर अशाच पद्धतीनं चक्ररत्न, हत्तीरत्न, अश्वरत्न, मणिरत्न, स्त्रीरत्न, गृहस्थरत्न, परिणामक रत्न, तर हे सगळे रत्न आहेत असं या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर या सगळ्या रत्नांचं निश्चित असं स्थान नाही असं ते म्हणतात. तर सम्यक मार्गावर वाटचाल करून आपल्या सामर्थ्याने, प्रयत्नाने या रत्नांना आपण प्राप्त करतो. तर त्याच पद्धतीनं निर्वाणसुद्धा काय करता येते? आपल्याला प्राप्त करता येते. त्याचे काही विशिष्ट स्थान नाही की या ठिकाणी ते ठेवलेलं आहे आणि ते जाऊन आपल्याला फक्त तिथून उचलून घेऊन यायचं आहे. तर निर्वाण काही अशी भौतिक वस्तू नाही. तर ती आपण अगोदरच सांगितलेलं आहे की ते कसं आहे? गुणात्मक आहे. त्या गुणांचा विकास करावा लागतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला साध्य होत असते, प्राप्त होत असते. तर राजा विचारतो की भंते नागसेन, निर्वाणाला प्राप्त करण्याचे एकच स्थान नसले तरी चालेल, परंतु त्याचे असे एक स्थान आहे काय की जेथे राहून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करता येईल? तर ते म्हणतात होय राजा, तशा प्रकारचे स्थान आहे
जेथे उभं राहून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करता येते. मग आता पुढचा प्रश्न, ते स्थान कोणते, आणि त्याचं अतिशय मौलिक असं उदाहरण या ठिकाणी भंते नागसेन देतात की शील हे एक असे स्थान आहे ना, मनुष्य शीलामध्ये प्रतिष्ठित होऊन वास्तववादी दृष्टीने विचार करून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करतो. म्हणून वारंवार भगवान बुद्धाने जी गोष्ट सांगितलेली आहे त्याचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. शीले प्रतिष्ठाय नरो सपयो. जो मनुष्य शिलावर प्रतिष्ठापित झालेला आहे तो त्या शिलावर प्रतिष्ठापित झालेच्या आधारावर निर्वाणाला काय करतो, प्राप्त करू शकतो. म्हणून हे शील असं एक स्थान आहे ज्या स्थानामध्ये आपण प्रतिष्ठित होऊन स्थापित होऊन आपला पाय रोवून, आहे का नाही, तर त्या मार्गावर आपण मार्गक्रमण करतो. शिलापासूनच या मार्गाची सुरुवात होत असते आणि या मार्गाची सुरुवात शिलाचरणाच्या आधारावर आपण जेव्हा करतो तेव्हा आपण सम्यक मार्गाने पुढे पुढे जात जात निर्वाणाला प्राप्त करतो. आणि हे निर्वाणाला प्राप्त करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती जेव्हा शिलाचरणापासून सुरुवात होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी जो माणूस आहे, मग तो ग्रीकमध्ये राहणारा असो, चीनमध्ये, विलायतमध्ये, कुठेही राहणारा असो, त्या माणसाला शिलाचरणाच्या आधारावर प्रतिष्ठापित व्हावं लागते. त्या स्थानावर उभं राहून नाही का शिलाचरणावर प्रतिष्ठापित होऊन मार्गक्रमण करावा लागतो. तो मार्गक्रमण करणारा प्रत्येक माणूस तो कुठल्याही देशामध्ये कुठल्याही ठिकाणी राहणारा असो, त्याचा प्रवास निर्वाणाच्या दिशेनं सुरू होते जेव्हा तो शिलावर प्रतिष्ठापित होत असतो, आहे की नाही. म्हणून तो ब्रह्मलोकांमध्ये राहणारा असो, देवलोकांमध्ये राहणारा असो, कुठेही राहणारा असो, आहे की नाही, तर हा जो काही दृष्टी संपन्न पुरुष आहे, मग शिलाचरणाच्या आधारावर त्याला काय करावं लागते, दृष्टी उत्पन्न करावं लागते. चित्तं पय्याय भावये असं म्हटलेलं आहे. त्या चित्तामध्ये प्रज्ञेची भावना करावी लागते आणि या चित्तामध्ये प्रज्ञेची भावना ज्यावेळेस आपण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपली दृष्टी विकसित होत असते, है ना. आणि असा हा दृष्टी संपन्न पुरुष मग तो ग्रीकमध्ये राहणारा असो, चीनमध्ये राहणारा असो, विलायतेमध्ये राहणारा असो, काशी, कोशल, काश्मीर, गंधार, पर्वत, ब्रह्मलोक, कुठेही राहणारा असो, तो तिथल्या तिथेच राहून आकाशाला ज्या पद्धतीनं पाहतो त्याच पद्धतीनं तो निर्वाणाला पाहू शकतो. आपल्या सम्यक दृष्टीचा विकास करून निर्वाणापर्यंत पोहोचू शकतो. शिलामध्ये प्रतिष्ठित होऊन वास्तववादी दृष्टीने विचार करून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाण प्राप्त करता येते. इथे निर्वाण प्राप्त करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला काही एक अडचण नाही. कुठल्याही खंडामध्ये, कुठल्याही भूमीमध्ये राहणारा, कुठल्याही देशामध्ये राहणारा मनुष्य असो, त्याला शिलावर प्रतिष्ठापित होऊन प्रज्ञेची भावना आपल्या मनामध्ये जो व्यक्ती करतो तो निर्वाणाकडे वाटचाल करीत असतो आणि निर्वाण प्राप्त करून घेत असतो. तर कुठल्याही ठिकाणी उपस्थित असलेला मनुष्य जसा आकाशाकडे पाहतो, आकाशाचं अस्तित्व अनुभवतो, तशाच पद्धतीनं सम्यक मार्गावर वाटचाल करणारा मनुष्य निर्वाणाला अनुभवतो. निर्वाण सुखाची तो काय प्राप्ती करून घेत असतो, त्याला प्राप्त करीत असतो, आहे का नाही. हे या ठिकाणी अतिशय सुंदर उदाहरण देऊन भंते नागसेनांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात की कुठेही म्हणजे ग्रीक, चीन, विलायत कुठेही पूर्व दिशा आहे, त्याचप्रमाणे हे राजा शिलामध्ये प्रतिष्ठापित झालेला मनुष्य वास्तववादी दृष्टीने विचार करून जिथे कुठेही म्हणजे तो असेल त्या ठिकाणाहून तो सम्यक मार्गाने वाटचाल करतो आणि काय करतो, निर्वाणाला प्राप्त करतो. तर हे प्रकरण अशा पद्धतीनं भंते नागसेनांनी या ठिकाणी राजाला समजावून सांगितलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं बुद्ध सांगत होते त्याच पद्धतीनं नागसेनांनी हे प्रकरण ज्यावेळेस विशद केलं तेव्हा स्वाभाविकपणे उत्स्फूर्तपणे जो काही प्रतिसाद दिला जायचा बुद्धाला, त्याच पद्धतीनं नागसेनाला सुद्धा राजाने प्रतिसाद दिलेला आहे. अतिशय उत्तम आपण निर्वाणाचा उपदेश दिलेला आहे, निर्वाण प्राप्त करण्याचा मार्ग सांगितलेला आहे, शिलाचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे व त्याला प्राप्त करण्याचा मार्ग समजावून सांगितलेला आहे. आपण धर्माचे निशाण फडकवलेले आहे आणि चांगल्या प्रकारे तर्क व प्रमाणांच्या द्वारे धर्माच्या दिशेने नेलेले आहे, ज्याला कुणीही नष्ट करू शकत नाही. हे गणाचार्य, येथे आपले म्हणणे मी पूर्णपणे स्वीकारतो. तर अशा पद्धतीनं
निर्वाण म्हणजे काय, निर्वाण कुठे उपलब्ध आहे, निर्वाण कसं प्राप्त करायचं, निर्वाणाचा काळ काय, निर्वाणाची स्थिती काय, या सगळ्या निर्वाणिक अवस्थेशी संबंधित असलेले जे काही मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचा या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं परामर्श घेतलेला आहे. तर या प्रकरणाच्या अनुषंगाने जे काही मला सांगायचं होतं किंवा जे काही सांगता येत होतं ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो, आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.